मस्त वनभोजन. मग काय वाटतंय रे वरदान? तू कुठं आलास रे बेटा? तू माया काका काय घेऊन आलाय तो? आता आम्ही आलोय दारोर या ठिकाणी. मस्त देवीचं मंदिर पाहण्यासाठी आलोय. निसर्गरम्य आहे एकदम. फॅमिली सोबत आल्यानंतर मस्त असे आम्ही डबे घेऊन आलोय. छान जेवणाची सोय. आता आपण मुख्य गाभाऱ्यात जाऊन देवीचं दर्शन घेऊयात. हे आपले कुंड पाहायला मिळतो या ठिकाणी. छान असं मंदिर आहे मित्रांनो. हे पाहू शकता. हे मस्त गणपतीचं मंदिर. आता आमचं जेवण झाल्यानंतर साफसफाई आपली स्वतःच. मस्त भेळ आणि घरून आणले डबे खाल्लेत. मग नलू गाडगे बाबा मोहीम राबवली म्हणायचं. जी मंदिरे स्वच्छ आहेत आपण तरी आणि आपण आमचा एक पहिल्यापासून नियम आहे, आपला कचरा आपल्या सोबत. आणि आपण शक्यतो सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर कचरा करायचा आपल्याला कसाच अधिकार नाही. त्यामुळं हा परिसर स्वच्छ करून जाणे हे आपलं काम आहे. वरदान काय टाकता रे? मछलीला खायला टाकता. हा कचरा करायचा ना, फक्त मछलीला लाया टाकायचा खायला. सोडा सगळं खाली. हा टाका. डोक मछली. किती मछली रे? टाका. कागद टाकायचं नाही रे. आत्ता आम्ही आलोय धारूर येथील बालाजी मंदिर. आणि पूर्ण वाड्या टाईप आहे हे मंदिर. एक छोटासा वाडा आहे, त्याच्यामध्ये हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. आता हे पाठीमागच्या बाजूला जुन्या काळातल्या अशा ओसऱ्या वगैरे, हे मंदिराचा कळस. आता आपण आलेलो आहे आंबेजोगाई या ठिकाणी. आंबेजोगाईला आल्यानंतर आपण चालुक्यकालीन मंदिर पाहण्यासाठी चाललेलो आहे. आता हे आपलं ही कमान लक्षात राहू द्या. ह्या कमानीतून आतमध्ये जायचं. भरपूर लोकांना ते मंदिर समजत नाही एक्झॅक्ट नेमकं कुठं आहे. ज्यावेळेस आपण इकडं मुकुंदराज व्हॅलीकडे जातो, त्याच्याच अलीकडं राईट साईडला हत्तीखानापासून पुढे आल्यानंतर हे राईट साईडला एक रस्ता कटतो. तिथून आतमध्ये गेलं की आपल्याला ते मंदिर पाहायला मिळतं. आणि चालुक्यकालीन ते 12 खांबी मंदिर.
आता आलो आपण बीडमधलं 12 खांबी मंदिर पाहण्यासाठी. लास्ट टाईम पण आपण आलो होतो, पण यावेळेस आपण फॅमिलीसोबत आलो आहे. बेस्ट प्लेस आहे, नक्की आवर्जून पाहायला या. हे आता पाठीमागे पाहू शकता तुम्ही 12 खांबी मंदिर. चला आता आज जाऊन पाहूयात. आता हे थोडं मंदिराची जरा पडझड झाली आहे, पण पाहू शकता तुम्ही या मंदिरावरती भरपूर अशा आपल्याला मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. सेम कोपेश्वर जे मंदिर आपण याला पाहतो खिद्रापूर, सेम त्याच ह्याच्यामध्ये हे मंदिर कोरलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे पाहू शकता एकदम सुंदर अशा मूर्त्या कोरलेल्या आहेत आणि मंदिराची पडझड बऱ्यापैकी झालेली आहे, पण तरी ही मंदिर हे चालुक्यकालीन आहे. म्हणजे ज्या वेळेस इकडं कल्याणीच्या चालुक्यांचं राज्य होतं त्या काळामध्ये भरपूर असे मंदिर आपल्या या ठिकाणी बनवलेले पाहायला मिळतात. चला आता मेन आपण गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊयात. हे पाहू शकता सेम खिद्रापूर सारखंच ह्या मंदिराची रचना आहे. ही खांबांची रचना बघा अजूनही सुस्थितीत आहेत. खूप भरपूर असं नक्षीकाम केलेलं याच्यावर आपल्याला पाहायला मिळतं. आता हे गणपतीचं एक चित्र कोरलेलं आहे. हा आहे उमरा. आता याच्यातून आतमध्ये जाऊयात. गर्भगृहात जाण्यासाठी खाली उतरावं लागतं. वर्धन आजोबांच्या पाया पडा. चला चला पाया पडा पाया पडा पाया पडा. छान असं मंदिर आहे. बीड आंबेजोगाईला जर आला तर आवर्जून या ठिकाणी दर्शन घ्यायला या. आता आपण मंदिर पाहून इकडं खालच्या बाजूला चाललोय. तर हे बघू शकता याच्या सुद्धा आता हे कोरलेले आहेत. आता हे मंदिर पाहू शकता तुम्ही 12 खांबी मंदिर. थोडंसं आता तुटफूट झालेली आहे, पण मंदिर खरंच आवर्जून पाहण्याला येण्यासारखं आहे. आता आपण मुख्य गाभारा मंदिर पाहून झाल्यानंतर आता इकडं पण आपल्याला भरपूर असे मंदिरं पाहायला मिळतात. मग थोडंसं आता जरा दाखवतो मी तुम्हाला. बघा तर हे पाहू शकता, हे अजून एक शिवलिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. इकडे सुद्धा अजून भरपूर आपल्याला मंदिरं पाहायला मिळतात. आता हे शक्यतो मुख्य गाभारा असेल त्या काळी. तर हे वरती बघा. आता मित्रांनो कधी पण मंदिराची रचना कशी ओळखायची. आता हे जरी पडलेल्या अवस्थेत असेल तरी मी तुम्हाला मंदिर सांगतो कसं ओळखायचं. आता हे ज्यावेळेस आपण जातो नंदी ठेवण्याची ही गोल जागा, बाहेरचा मंडप, त्याच्यानंतर हे गर्भगृहामध्ये प्रवेश करण्याची जागा, हा गर्भगृह कसा ओळखायचा. ज्यावेळेस शिवलिंग आपण पाणी अर्पण करतो त्याच्याच बाजूला तिथून पाणी जाण्यासाठी एक जागा असते. ही बघा पाणी जाण्यासाठीची जागा. म्हणजे त्या काळी ते एक शिवलिंग मंदिर असावं. तर हे बघू शकता तुम्ही, हे एक आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. असे भरपूर आपल्याला या ठिकाणी मंदिरांचे अवशेष पाहायला मिळतात. मित्रांनो ही कलाकृती पहा. सगळे वादनाचा प्रकार ह्याच्यावरती घेतलेला आहे. टाळा वगैरे वाजवताना, मृदुंग, टाळ, चिपळ्या. या ठिकाणी एक नंदी निघालेला पाहू शकता. आता हे जे आपण मुख्य गाभाऱ्यात आपण अभिषेक केल्यानंतर जो काय पाणी वगैरे दूध जेल काय असेल ते ह्या ठिकाणून मगरीच्या तोंडावाटं बघा बाहेर पडतं. या ठिकाणी एक आपल्याला महिषासूर मर्दिनी टाईपच काहीतरी दिसतंय. भरपूर असे या ठिकाणी आपल्याला मूर्त्या कोरलेल्या आहेत. पण विटंबना बघा, भरपूर ज्यावेळेस मुघलांचं इकडं काय आक्रमण झालं असेल भरपूर मूर्त्यांची विटंबना केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असो, पण मंदिर तर अजूनही पाहण्याच्या स्थितीत आहे. नक्की आवर्जून येऊन पहा. अशा प्रकारे मित्रांनो आपला 12 खांबी
जे आंबेजोगाई स्थित जे मंदिर आहे ते पाहून झालेलं आहे. थोडी जरा मंदिराची पडझड झालेली आहे, पण तरी पण आपण या ठिकाणी आवर्जून भेट का द्यावी, कारण आपला पुरातन जो वास्तू आहे ते आपण भेट दिल्याच पाहिजे. छान मंदिर आहेत. अशा प्रकारे मित्रांनो आत्ता आपलं बाराखांबी चालुक्यकालीन मंदिर पाहून झालं आहे. आता आपण जाऊयात प्रसिद्ध असे आंबेजोगाई येथील हत्तीखाना पाहण्यासाठी. आत्ता आपण आलो आहे मित्रांनो हत्तीखाना पाहण्यासाठी. पाहू शकता तुम्ही. आता हे एंट्रन्स केल्यानंतर हे आपल्याला असं अंडरग्राऊंड जायला लागतं खाली. आणि हे समोर दिसतंय आपल्याला हत्तीखाना. हत्तीखान्यामध्ये आल्यानंतर आपल्याला हे असे हत्ती दगडामध्ये कोरलेले पाहायला दिसतात. आता आपण हे पाहू शकता तुम्ही, भरपूर असे हत्ती या ठिकाणी आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. ह्या हत्तीखान्याची भरपूर अशा आख्यायिका आहेत. म्हणजे आपण जर आंबेजोगाईला जर आलो तो योगेश्वरीचे जे लग्नाचा सभामंडप म्हणून सुद्धा याची आख्यायिका आहे. आणि बऱ्यापैकी हा परिसर आता आपल्याला स्वच्छ स्वरूपात पाहायला मिळतो. आता ह्या याच्यावरती भरपूर असे पहिले चित्र वगैरे कोरलेले होते, पण आता ते कालांतराने त्यांचं बऱ्यापैकी विघटन झालेलं पाहायला मिळतं. आता हे इथं ह्या अशा मूर्त्या आहेत. हे पाहू शकता तुम्ही. छान स्वरूपात या ठिकाणी मूर्त्या कोरलेल्या पाहायला मिळतात. आता हे काही रूम्स वगैरे आहेत ज्या पहिले वाटसरूंसाठी असतील. ही सुद्धा बघू शकता तुम्ही मूर्ती कोरलेली या ठिकाणी. आणि हे पूर्ण हत्तीखाना एक अंडरग्राऊंड आहे. म्हणजे आपल्याला आता इथं सुद्धा एक मूर्ती पाहायला मिळते, हातामध्ये त्रिशूळ वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा. खूप जुन्या मूर्त्या त्या ठिकाणी कोरलेल्या. आता या ठिकाणी थोडं जरा प्रकाशाचा अभाव आहे, पण आपल्याला बऱ्यापैकी पाहायला म्हणजे तुम्ही समजू शकता की इथं ह्या मूर्त्या कोरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे आपला मित्रांनो हत्तीखाना पाहून झाला आहे. जर आपण आंबेजोगाई या ठिकाणी आलात तर आवर्जून हत्तीखाना पाहण्यासाठी या. चला आता आपण योगेश्वरीचं जाऊन दर्शन घेऊयात. हा वरतून आपण हत्तीखाना पाहू शकता. चला आता पाऊस आलेला आहे, आता आपण योगेश्वरी मंदिर जाऊन पाहूयात.